हॅलो आणि नमस्कार. मी शुभांगी आणि स्वागत आहे तुमचं हर गोल्डन विंग्स या चॅनलवर. इथे आपण बोलतो फक्त आणि फक्त आपल्यासारख्या स्त्रियांच्या मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टींबद्दल. आपल्या घरामध्ये असताना बऱ्याच गोष्टी असतात, जबाबदाऱ्या असतात, नाती सांभाळायची असतात, खूप अपेक्षा असतात आणि या सगळ्यांच्या गर्दीत एक स्त्री म्हणून आपण स्वतःचा आनंद हरवतो. पण आज आपण शिकणार आहोत की घरी राहूनच आपण कसं आनंदी राहू शकतो, कसं खुश आणि शांत राहू शकतो, कसं आपण आपलं जीवन समाधानी करू शकतो. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 10 खास पॉईंट्स जे तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग सुरू करूया. हाऊ टू बी हॅपी ॲट द होम. पॉईंट नंबर 1, सकाळची सुरुवात सकारात्मक करा. सकाळ म्हणजे दिवसाची दिशा. दिवसाची सुरुवातच माझा दिवस छान जाईल याच विचाराने करा. उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला म्हणा, तू कमाल आहेस, आजचा दिवस तुझाच आहे. थोडीशी स्ट्रेचिंग करा, थोडंसं कोमट पाणी प्या आणि 2 मिनटं ग्रॅटिट्यूड. हे तुम्हाला पूर्ण दिवसासाठी बूस्ट करेल. सकारात्मक सुरुवात म्हणजेच अर्धा दिवस आपण आधीच जिंकलेला असतो. नंबर 2, स्वतःसाठी वेळ काढा. त्यालाच आपण म्हणतो मी टाईम. आपण दिवसभर इतरांसाठी जगतो, नवरा, मूल, सासू, घर. पण दररोज फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढा. तो वेळ फक्त तुमचा असावा. भले तो वाचनासाठी असेल, म्युझिकसाठी असेल किंवा फक्त आणि फक्त शांत बसण्यासाठी असेल, पण तो फक्त तुमचाच हवा. यामुळे मनात चिडचिड होत नाही, थकवा वाटत नाही, एकटेपणा कमी होतो. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. नंबर 3, घर नीट ठेवा, त्याने मन शांत राहतं. आता तुम्ही म्हणाल, ही म्हणतीये की घरीच राहा आणि खुश राहा. पण घर नीट ठेवल्याने आम्ही खुश कसं राहणार ना. आसपासचं वातावरण आपल्यावर खूप परिणाम करतं. आवरलेलं घर असलं की मनही आवरलं जातं. रोज थोडा वेळ घरातला एक भाग नीट केलं ना की मनही फ्रेश राहतं. साधं देवासमोर एक दिवा लावणं, ही गोष्ट सुद्धा सुखद वाटते. घर आवरलेलं असलं की मनही विसावलेलं असतं. नंबर 4, आवडती गोष्ट दररोज करा. तुम्हाला काय आवडतं ते करा. ते चित्र काढणं असेल, गाणं म्हणणं असेल, डान्स करणं असेल, लिहिणं, शिवणकाम करणं असेल. पण दिवसातून 10-15 मिनटं आपल्या आवडत्या गोष्टीसाठी ठेवा. आपण काहीतरी करू शकतो ही भावना खूप मोठा आनंद देऊन जाते आणि आपली आवड आपल्याला आतून कायम हसवत राहते. नंबर 5, नकारात्मक लोकांपासून मनाचं अंतर ठेवा. आपल्या घरातच काही वेळा अशा लोकांचं अस्तित्व असतं जे सतत तक्रार करत असतात, चिडचिड करत असतात आणि त्यांच्या वागण्यामुळे तुमचा मूड तुम्ही खराब करत असाल तर त्यांना मनातून दूर ठेवलेलंच बरं नाही का? आपण त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत, पण मनातून अंतर नक्कीच ठेवू शकतो. त्यांच्यावर लक्ष न देता तुमचं लक्ष तुमच्या आनंदावर ठेवा. अशा लोकांपासून अंतर ठेवलं की आपण आपोआपच शांततेकडे जाऊ. नंबर 6, छोट्या गोष्टीत आनंद शोधा. हो, आपल्याला खूप मोठ्या गोष्टी हव्या असतात, पण सुख हे नेहमी लहान गोष्टीतच लपलेलं असतं. पावसातली पहिली थेंब, गवती चहा, मुलांचं हसणं, घरात शांतता, हेच खरे आनंदाचे क्षण असतात. त्यात रुजलं की आयुष्य कसं सहज वाटतं. मोठं सुख शोधताना छोटा आनंद गमावू नका. नंबर 7, स्वतःची प्रशंसा करा. आपण बायकांना ना नेहमी वाटत असतं आपलं कोणी कौतुकच करत नाही, पण आपणच आपलं कौतुक केलं तर. आरशात बघा आणि म्हणा, आज मी खूप सुंदर दिसतेय, आज मी खूप काही केलंय. ही खरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा जगही आपल्याला ओळखायला लागतं. नंबर 8, दिवसात एक गोष्ट माझ्यासाठी करा. मग ते तुमचं फेवरेट ड्रेस घालणं असेल, फेवरेट परफ्यूम लावणं असेल किंवा स्वतःसाठी काहीतरी बनवणं असेल. माझ्यासाठी काहीतरी करायची सवय ठेवा. ही गोष्ट तुम्हाला मी महत्त्वाची आहे हे जाणून देतं. छोट्या गोष्टी स्वतःसाठी केल्या की मन भरून येतं.
नंबर 9, मेडिटेशन. दिवसात 5 मिनिटं डोळे मिटा आणि श्वासांवर लक्ष द्या. ओम किंवा राम किंवा कुठलाही मंत्र म्हणा. फक्त मन एकाग्र करा आणि बघा मन किती शांत होतं. तुमचं घर एकदम शांतीचं स्थान बनवता येतं. शांत मनात देव भेटतो आणि तिथेच आनंदही सापडतो. नंबर 10, सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्यांना आनंद द्या. दुसऱ्यांना आनंद दिला की तो स्वतःलाच मिळतो. घरात कोणाला तरी विचारून चहा देणं, एखादी चांगली गोष्ट बोलणं, यामुळे तुमचं मन भरून येतं. हॅपीनेस स्प्रेड्स म्हणतात ना, तसंच काहीच. जे तुम्ही देता ते तुम्हालाच परत येतं. देऊन बघा, मन भरून येईल. जेवढा आनंद वाटाल तेवढं आयुष्य सुंदर वाटेल. तर हेच होते आपले आजचे 10 खास पॉईंट्स, जे तुम्हाला तुमच्या घरी आनंदी ठेवतील. लक्षात ठेवा, घर म्हणजे फक्त भिंती नाहीत. तिथे आपले मन असते, आपली माणसं असतात. तुम्हीच तुमच्या घरात आनंद आणू शकता, अगदी आजपासूनच. तुमचं मत काय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता पॉईंट जवळचा वाटला किंवा तुम्ही कोणता पॉईंट आजपासून पाळणार आहात हेही सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हर गोल्डन विंग्सला सबस्क्राईब करणं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. टिल देन, स्प्रेड युअर विंग्स अँड स्माइल फ्रॉम द हार्ट. थँक यू.